गरजवंत मराठ्यांचा लढा. हे काय सप्ताहातलं कीर्तन नाहीये किंवा ठराविक असं कीर्तन नाहीये. प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःचा हक्क मिळवण्याकरता कीर्तन आहे. विठाला 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 नैमित्तिक कीर्तन सेवा आहे आणि आपल्या स्वतःच्या हक्क मागण्याकरता. बघा, आपल्या सर्वांच्या करता जे लढणारे आहेत, किंबहुना सर्वांच्या हित व्हावं अशी मनामध्ये ज्यांच्या तळमळ आहे, अशी भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्या करता पाठवलेला दूत, तुमच्या आमच्या करता पाठवलेला दूत भगवान परमात्म्याने, ते म्हणजे माझे मनोज पाटील जरांगे. आणि पाटलांच्या समर्थनाकरता, मनोज पाटलांच्या समर्थनाकरता हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. किंबहुना इथं जरी आपण म्हणलो चला कीर्तनाला, कीर्तन सुरू व्हायचंय, कीर्तनाकरता चला, तरी लोक येतीलच असं सांगता येणार नाहीये. सप्ताहामध्ये पत्रिका छापावं लागतात, प्रत्येकाच्या घरापर्यंत जावं लागतं. पण इथं कोणालाही चला म्हणण्याची गरज नाही, कारण स्वतः करता आहे. कोणा करता आहे? स्वतः करता आहे. हे कुणा एकट्या दुकट्या करता नाहीये. प्रत्येक गावोगावी हे चालू आहे महाराज. त्याला म्हणतात साखळी उपोषण. तुमच्या आमच्या करता सर्वांना स्वतःचा हक्क मिळावा, स्वतःचा हक्क मिळावा, प्रत्येकाचे मुलं बाळ सगळ्यांचं कल्याण व्हावं, याच्याकरता भगवान परमात्म्याने त्यांना पाठवलेलं आहे महाराज. नाही तर एवढं शक्य नाही महाराज. जगामध्ये एवढ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी आपलं नाव किंबहुना आपला हक्क सरकारकडे मागितलेला आहे. किंबहुना त्यांना अनेक प्रकारचं त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. महाराज मला सांगा, एक दिवसाची एकादश जरी आली, एकादश आल्याच्या नंतर आदल्या दिवशी बायकोला म्हणतं उद्या एकादशी 2 भाकरी शिल्लक टाक. उद्या एकादशी ना, अगोदरच्या दिवशी म्हणतो उद्या एकादशी 2 भाकरी शिल्लक टाक. एकादशीच्या दिवशी म्हणतो मला फराळीचं भरपूर कर, कारण आज काय आहे? एकादशी. आदल्या दिवशी म्हणतो उद्या एकादशी, एकादशीच्या दिवशी म्हणतो आज एकादशी. आणि एकादश झाली की लगेच द्वादशीच्या दिवशी तिकून दिवस निघणं, इकडं ताट घेऊन सोबतच. कशामुळं? कालची एकादशी. एकादशीच्या दिवशी भरपूर खातो, एकादशीच्या आदल्या दिवशी जेवण करतो, द्वादशीच्या दिवशी लगेच ताट घेऊन तयार असतो. महाराज तुमच्या आमच्या करता मनोज पाटील यांनी 17 दिवस उपोषण केलं. काय केलं? उपाशी राहिले महाराज. वास्तविक पाहिलं तर मला सांगा, त्यांना जर ठरवलं असतं तर ते कोट्याधीश होऊन मोकळे झाले असते का नाही? बरोबर आहे ना? केले, बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, चला तुम्हाला असं देतो, चला तसं देतो. पण महाराज लक्षात ठेवा, समाज कोणाची पाठीमाग जात नाही जात. स्वार्थ ठेवून जर समाजामध्ये जीवन जगलं ना, समाज लगेच ओळखतो याचा स्वार्थ आहे. पण ऐका, जगामध्ये भगवान परमात्म्याने असा एक व्यक्ती पाठवला, निस्वार्थ व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे मनोज पाटील जरांगे. आणि मायबाप हक्कासाठी लढणारा माणूस आहे. कशासाठी? कुणाचा विरोध करून नाही, किंवा कुणाला असं मतभेद करून अजिबात पुढे नाही चाललेला. कारण तुमच्या आमच्या स्वतःच्या हक्कासाठी आतापर्यंत कोणी मागितलं गो काही? तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी जे लढणारे माननीय मनोज पाटील जरांगे, या देवानी पाठवलेला जो देवदूत आहे, त्यांच्या रूपामध्ये आपल्याला देवानी पाठवलेलं आपल्याला एक असं देवदूत आहे. म्हणून तुमच्या आमच्या करता हक्कासाठी, कोणा एकट्यासाठी नाही, मला जगाचं, सगळ्या माझ्या समाजाचं कल्याण होण्याकरता जे लढतात त्यांना मनोज पाटील जरांगे म्हणतात. विठाला 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 कुणासाठी कुणालाही वेळ नाही महाराज. कुणाच्या मागे जाण्याकरता वेळ अजिबात राहिलेला नाहीये, अजिबात नाहीये. पण लक्षात ठेवा, जो माणूस समाजाकरता लढतो, जगाकरता लढतो, किंबहुना जगाला कल्याण व्हावं. मला सांगा, संत महात्मे लढले नाही का हो? संत महात्मे लढले. माझ्या तुकोबाराने जेव्हा गाथा लिहिला महाराज, गाथा सांगितला, संताजी महाराज जगनाडे यांनी गाथा लिहिला, माझ्या तुकोबाराने गाथा सांगितला. तुकोबाराजी बोलायचे ते वेद बोलायचे, बरोबर आहे ना? पण ऐका, याच समाजाने माझ्या तुकोबाराने आयुष्यभर केलेलं काम, आयुष्यभर केलेलं ते गाथा तो बुडवला महाराज. कोणी? या समाजाने बुडवला. सांगा,
इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये गाथा बुडवला, जळी जगडा सहित तारी एल्या जैशाला ह्या. गाथा घेतला, पाण्यामध्ये बुडवला. मला सांगा, तो गाथा इंद्रायणी मधून वरती येण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी आपण स्वतःचा गाथा वरती येण्याकरता 14 दिवसाचं उपोषण केलं. बरोबर, 14 दिवस शिळेवर बसून तुकोबाराय उपाशी राहिले, उपोषण केलं. पण ऐका, 14व्या दिवशी भगवान परमात्मा आले आणि गाथा तुकोबारांच्या हातामध्ये दिला. कितव्या दिवशी? 14 दिवस उपोषण केलं. 14व्या दिवशी तुकोबाराय गाथा आणून दिला महाराज भगवान परमात्म्याने तुकोबारायांना. मला सांगा, तुमच्या आमच्या करता जो महात्मा, तुमच्या आमच्या करता जो व्यक्ती, जो साधू तुमच्या आमच्या करता तुकोबारायांच्याही पुढं 17 दिवस उपोषण करतो, का देणार नाही तो? का देणार नाही? देवाच लागन. नाही त्यांनी दिलं तर देवाला यावं लागन. विठाला 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 विठाला. कारण गाथा आणून दिलं महाराज. उपोषण त्याग आहे जीवनामध्ये महत्वाचा. त्याग जर केला तर निश्चित त्या त्यागाचं फळ भेटत असतं. तुमच्या आमच्या हक्काचं आहे आणि ते शांततेमध्ये चळवळ करून, शांततेमध्ये उपोषण करून आज मिळवण्याचा प्रयत्न, स्वतःचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न माननीय जरांगे पाटील यांनी सरकारच्या समोर ठेवलेला आहे. की आमच्या हक्काचं जे आहे, आम्हाला कोणाचं देऊ नका, कोणातून काढून देऊ नका, कोणाला कमी करून देऊ नका, पण जे आमचं आहे ते आम्हाला द्या. आता आपलं स्वतःचा हक्क मागणं याच्यात काही वावग आहे का? नाहीये. याच्यामध्ये आपल्या स्वतःचं मागणं अजिबात वावग नाहीये. परत मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. पण कोणी असं समजायचं नाहीये की आमचं त्यांनी मागितलं की आमचं कसं होईल. नाहीये. जे आपलं आहे ते आपलंच राहणार. पण ऐका, जे आपल्याला ज्यांना नाहीये त्यांना मागण्याचा अधिकार आहे. कुणाला? मायबाप सरकारला. आणि सरकारने निश्चितच, मायबाप सरकारने या चालू असलेल्या या उपोषणाचा, आंदोलनाचा निश्चितच विचार केल्याशिवाय राहणार नाही. वेळ थोडी राहिलेली आहे. काय आहे? वेळ थोडी राहिलेली आहे. अजूनही मायबाप सरकारांनी याच्यावर विचार करावं. आणि दिलेली तारीख आहे 14 तारीख. बरोबर आहे ना? 14 तारखेला 1 महिना दिलेला नाही अण्णा, दिलेला नाही. तर आपण मागून घेतलेला वेळ 1 महिन्याचा 14 तारखेला पूर्ण होतोय. म्हणून याच्यावर आपण देणं वेगळं आणि मागणं वेगळं. आपण मागितलेला वेळाचं कालावधी 14 तारखेला पूर्ण होते. आणि आम्ही म्हणजे आपण सर्वांनी दिलेली वेळ, आपल्या सर्वांच्या वतीने माननीय पाटलांनी दिलेली 10 दिवसाची मुदत ही 24 तारखेला पूर्ण होते. म्हणून 10 दिवस जास्त दिलेले आहेत. परंतु 10 दिवसाकडनं मार्गक्रमण न करता 30 दिवसामध्ये 14 तारखेला ज्यांनी काहीतरी विचार करावं. आणि या समाजामध्ये जो काही आक्रोश आहे की आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, याच्याकरता जे चळवळ करतात, जे प्रयत्न करतात, या समाजाच्या भावना ज्या आहेत त्या सरकारने विचारात घेतल्या पाहिजे आणि याच्यावर निर्णय केला पाहिजे. विठाला विठाला नुसतं मग चळवळच करायला पाहिजे होते, नुसतं उपोषण करायला पाहिजे होतं, साखळी उपोषण गावी गावी. मग काय गरज आहे कीर्तन ठेवण्याची, कीर्तनाची, नामस्मरणाची? महाराज सराटी आंतरवालीला 40 दिवसाचा वेळ दिलाय ना. 40 दिवस कीर्तन आहेत. किती दिवस? 40 दिवस कीर्तन आहे. एका सत्रात नाही, 2 सत्रात कीर्तन आहे. सकाळच्या सत्रात कीर्तन आहे आणि संध्याकाळच्या सत्रातही कीर्तन आहे. तुम्ही म्हणता महाराज उपोषण चाललंय आरक्षणासाठी, मग कीर्तनाची काय गरज आहे? अहो ऐका, भक्ती आणि शक्ती एकत्रित आल्याशिवाय क्रांती घडत नाहीये. भक्ती आणि शक्ती, भक्ती शक्तीचा संगम जेव्हा होतो ना, तेव्हाच क्रांती होत असते. विठाला विठाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या माध्यमातून भक्ती मिळाली, तुकोबारायांच्या माध्यमातून भक्ती मिळाली आणि शिवरायांच्या माध्यमातून शक्ती मिळाली. शक्ती आणि भक्ती एकत्रित आले की क्रांती होत असते. काय होत असते? क्रांती होत असते. म्हणून भक्तीचा सोहळा सुद्धा तिथं चालू आहे. भक्तीनं बळ येतं. काय येतं? भक्तीने बळ येतं आणि शक्तीनं आपल्याला जे पाहिजे ते हक्काचं मिळत असतं. शक्तीनं मिळतं आणि भक्तीनं मार्ग मिळतो. म्हणून भक्ती शक्ती एकत्रित आली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सोहळा कीर्तनाचा आहे. विठाला 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 विठाला. नामामध्ये एवढी शक्ती आहे. त्या
उपोषणाच्या मंडप मध्ये एवढं स्वामी महाराज एवढं नामस्मरण चालू आहे तिथे की 24 तास तिथे नामस्मरण चालू आहे. काय होतं नामस्मरणाने महाराज? नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका देवाचं नाव घेतल्याच्या नंतर जे नाही मिळत ते मिळतं महाराज. म्हणून त्या ठिकाणी आपली शक्ती वाढावी, आपल्याला बळ यावं, याच्या करता नामस्मरण त्या ठिकाणी अहोरात्र चालू आहे. विठाला विठाला. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जशी मायबाप सरकारकडं मनोज पाटील जरांगे पाटलांनी जशी विनंती केली, जशी पाटलांनी हक्क मागितला की तुम्हाला आम्हाला हे द्यावंच लागतंय आणि आमच्या हक्काचे द्यावं लागतं, त्या पद्धतीनं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा देवाकडे मागणी केली. मागणी करण्या संतही मागणी करतात आणि तुम्ही आम्ही जीवही मागणी करतो महाराज. संतही जगामध्ये फिरतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा जगामध्ये फिरतो. पण लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही आम्ही जे फिरलो ते स्वतः करता फिरलो. कोणा करता? स्वतः करता. मी माझं आपलं हे सगळं आपल्या स्वतःचं आहे. पण ऐका, जी माणसं संसारामध्ये राहून नुसता एकट्या करता नाही जगत, जी माणसं सर्व जगाचा विचार करतात ती माणसं कीर्ती रूपाने माग राहत असतात. आम्ही संसारामध्ये जीवन जगत असताना महाराज तुम्ही आम्ही स्वतः करता जगतो म्हणून तुमचं आमचं काही शिल्लक राहत नाहीये. ज्याला वाटतं आपलं नाव समाजामध्ये मागं राहावं, आपलं नाव कोणीतरी आपण गेल्याच्या नंतर घ्यावं ना, त्यांनी समाजाकरता जगा, आपोआप कीर्ती रूपाने मागं राहत असतं. पण जो माणूस स्वतः करता जगतो, कोणाचाही विचार करत नाही, आपलं ते आपलं आणि दुसऱ्याचं ते सुद्धा असा जो व्यक्ती आहे ना महाराज, त्याचं समाजात काही राहत नाही का? आपलं ते आपलंय, दुसऱ्याला सुद्धा त्याचं त्याला मिळालं पाहिजे याच्याकरता जो लढतो ना, तो कीर्ती रूपाने मागे राहत असतो. म्हणून प्रत्येक माणसाने जगलं पाहिजे, समाजाकरता जगलं पाहिजे, जगाचं हित कशामध्ये आहे याच्याकरता जगलं पाहिजे. अनेक साधू संत जीवन जगले महाराज, पण ऐका ना, स्वतः करता नाही जगले. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. माणसाच्या जीवनाचा ऐका, माणसाच्या जीवन जगत असताना माणसाच्या जीवनाचं पूर्णत्व, माणसाच्या जीवनाचं श्रेष्ठत्व कशामध्ये आहे हो? मला सांगा. एखाद्या गावामध्ये मंदिराचं बांधकाम धरलं, पाया झालं की मंदिर पूर्ण नाही ना. पाया झालं की मंदिर होत नाही. कळस जेव्हा झाला तेव्हा मंदिर पूर्ण. देवळाची या कामा कळसू परमगंगेशू सिंधू प्रवेशू. ज्या वेळेस एखाद्या गावातून निघालेला ओढा, निघालेली नदी, निघालेला नाला जेव्हा समुद्राला जाऊन मिळतो ना, तुका म्हणे गंगा अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जेव्हा गावातून निघालेला ओढा, निघालेली नाली, निघालेली नदी समुद्राला जाऊन मिळते ना, तेव्हा तिचं वाहन थांबतं. तोपर्यंत नदी थांबत नाही, समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. मंदिरावर कळस बसलं की मंदिराचं पूर्णत्व झालं. घर बांधायला काढलं, घराची वास्तुशांती झाली रे झाली, समजायचं घर पूर्ण झालं. ऐका, स्वतःच्या हक्काकरता जो निघालेला लढा आहे, शांत पद्धतीने चाललेलं आंदोलन आहे, तसं मंदिराचं काम पूर्ण झालं, कळस बसल्यानंतर झालं. नदी निघाली, समुद्राला जाऊन मिळाली, तेव्हा नदी वाहन थांबतं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा थांबत नाही. नदीचं वाहन थांबतं समुद्राला जाऊन मिळण्यामध्ये. देवळाचं काम होतं कळस बसल्याच्या नंतर, तसं मराठ्यांचा लढा थांबतो आरक्षण मिळाल्याच्या नंतर. तोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा थांबत नाही महाराज. विचार करा, कष्ट करणारे सर्व मंडळी आहेत, राबराब कष्ट करतात, मुला लेकरांचं कल्याण व्हावं अपेक्षा ठेवून जगणारा समाज म्हणजे मराठा समाज. तुम्ही आम्ही महाराज अपेक्षा ठेवून जगत असतो. काहीतरी अपेक्षा आपण तर नाही करू शकलो, आपले मुलं करतील. आपल्या मुलाकडून आपल्याला काहीतरी अपेक्षा असते. पण ऐका ना, भरपूर शिकतात, शिक्षणाकरता पैसा लावतात, पण ऐका, शिक्षणालाही पैसा तुम्ही आम्ही लावतो, पण शिक्षणाला पैसा लावल्याच्या नंतर जेव्हा त्याला नोकरी लागायची त्यावेळेस म्हणतात तुम्हाला एवढा पैसा भरावा लागेल, त्याशिवाय नोकरी लागणार नाही.
बाप म्हणतो शिक्षणालाच मी सगळं गळून गेलो पैसा भरून भरून, आता कुठून भरो, आता नोकरी लागायची तर पुन्हा भरा. महाराज तो हात जोडतो, तो मुलगा परत गावात येतो आणि सुशिक्षित बेकार म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, त्या मुलाला शिक्षण केलेल्या मुलाला असं वाटतं अरे शिकून परत गावात येऊन पुन्हा शेती करण्यापेक्षा, कष्ट करण्यापेक्षा आपल्या बापाने तेच केलं आणि आपणही तेच करायचं, याच्यापेक्षा नसतो शिकलो तरी बरं झालं असतं. ही वेळ मुलावर आली नाही पाहिजे महाराज, नाही आली पाहिजे. आणि याला एकच कारण आहे, मला सांगा, जोपर्यंत आतापर्यंत आपला मराठा समाज, आपला समाज असा आहे ना, एकत्रित कधीच येत नाही. आणि एकदा का तो एकत्रित आला की क्रांती घडल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला एकत्रित येणं हे अतिशय महत्वाचं असतं. जिकून बहुमत आहे तिकून न्याय मिळत असतो. लक्षात ठेवा, एकाने किती ओरडलं तरी काही काम होत नाही, काम होत नाही. पण एकाच्या जागेवर सगळेजण जर असले, बहुमत जर असलं तर त्याचा विचार केला जातो. म्हणून आता खरं कुठंतरी मावळे एकत्रित आलेत आणि मावळे एकत्रित आल्याच्या नंतर काय घडतं हे जरा इतिहास वाचून बघा. विठाला विठाला विठाला.